सो वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम. तर या ठिकाणी बघा आपण आयसोथर्मल प्रोसेस काय असतं मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं. त्याच्यानंतर वर्क डन अँड हीट ट्रान्सफर इन द आयसोथर्मल प्रोसेस हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. तर या ठिकाणी याच्यानंतरची पुढची प्रोसेस आहे आयसोबॅरिक प्रोसेस. ओके, तर टायटलला सर्वांनी आयसोबॅरिक प्रोसेस याच्यावर पण आपल्याला 2 क्वेश्चन जवळपास बघायचे आहेत. तर पहिला क्वेश्चन आहे नाही आपण हा जो क्वेश्चन आहे ना थोडा कंबाईन मध्ये घेऊया. ओके, हा 4 मार्काचा किंवा 3 मार्काचा हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर क्वेश्चन लिहा ब्ल्यू पेन मध्ये. ओके, तर सर्वांनी क्वेश्चन लिहा या ठिकाणी. व्हॉट इज आयसोबॅरिक प्रोसेस? महत्वाचं आहे बरं ही प्रोसेस. व्हॉट इज आयसोबॅरिक प्रोसेस? त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क द्या. ओके, डिराइव द एक्सप्रेशन फॉर हीट एक्सचेंज. Derive the expression for heat exchange in case of an isobaric process. In case of an isobaric प्रोसेस. ओके, चला म्हणजे आयसोबॅरिक प्रोसेस काय असतं त्याच्यानंतर डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर द हीट एक्सचेंज म्हणजे हीटचा आपल्याला या ठिकाणी काय करायचंय फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे. एकदम इझी आहे, याच्यामध्ये काहीच तेवढं असं हार्ड कन्सेप्ट नाहीये. तर पेन चेंज करून घेतो, ग्रीन कलरचा पेन आपला सर्वांचा आवडता आन्सर साठी. तर चला व्हिडिओला पण स्टार्ट करतो. तर आता बघा या ठिकाणी आपल्याला कोणती प्रोसेस डिस्कस करायची राजांनो? आयसोबॅरिक प्रोसेस. मला सांगा बरं बार म्हणजे काय? ओके, व्हॉट इज द बार? हा, आणि काहीतरी चांगला विचार करा, कारण की कसं आहे दिवस मावळा गेलाय आणि बार म्हणजे काही दुसऱ्या गोष्टी ओढ देऊ नका. ओके, बार, व्हॉट इज द बार? यस सिंथिया, व्हेरी गुड. बार काय आहे? इट इज द युनिट ऑफ द प्रेशर. ओके, मग आयसोबारिक म्हणजे बॅरिक प्रोसेस आहे, तर या ठिकाणी काही ना काही प्रेशरचं कनेक्शन जरूर आहे. आता तुमचं कनेक्शन कोणत्या बार सोबत आहे मला काही माहित नाहीये, कारण की मुलांचं सांगता येत नाही, बट आपल्या क्लासची मुलं तसे नाहीयेत, जरा दिसत आहेत छान. ओके, तर बार काय असतं? प्रेशरचं युनिट आहे. म्हणजे असं तुम्ही लक्षात ठेवा, आयसोबॅरिक म्हणजे प्रोसेस काय? कॉन्स्टंट प्रेशरला होणारी प्रोसेस. आलं लक्षामध्ये? ओके, चला तर डेफिनेशन सर्वांना समजली. म्हणजे थर्मोडायनामिक प्रोसेस विच इज कॅरीड आउट ऍट द कॉन्स्टंट pressure is called as the isobaric process. Okay, so write down the definition of the isobaric process. First of all, definition तुम्हाला लिहायची. डेफिनेशन ला 1 मार्क भेटेल तुम्हाला. A thermodynamic process which is carried out, write down, a thermodynamic process which is carried out at constant pressure, is called isobaric process. त्याला काय म्हणायचं राजांनो? आयसोबॅरिक प्रोसेस म्हणायचं. यस, आलं लक्षामध्ये? या ठिकाणी व्हिडिओला मी स्टॉप करतो, रेकॉर्डिंग स्टार्ट करतोय. तर सर्वांना माहित झालंय आता आयसोबॅरिक प्रोसेस म्हणजे काय असते? कॉन्स्टंट प्रेशरला जी थर्मोडायनामिक प्रोसेस होते याला काय म्हणायचं? आयसोबॅरिक प्रोसेस म्हणायचं. आलं लक्षामध्ये? ओके, तर आता याची पीव्ही डायग्राम आपल्याला बघायची आहे. तर पीव्ही डायग्राम याची काय असते बघा. हा, कुणाचा माईक चालू आहे? वैष्णवी, माईक बंद करा.
तर पीव्ही डायग्राम बघा, याची पीव्ही डायग्राम महत्वाची आहे. सो ड्रॉ द पीव्ही डायग्राम. आता मला सांगा रे यार, प्रेशर कॉन्स्टंट आहे, मग प्रेशर कोणत्या ऍक्सिस वर आहे? हा सर, वाय ऍक्सिस वर प्रेशर आहे. व्हॉल्यूम कोणत्या ऍक्सिस वर आहे? एक्स ऍक्सिस वर आहे. मग प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर ग्राफ कोणत्या ऍक्सिसला पॅरलल येईल? यस, आणि हे आन्सर मला अपेक्षित आहे बरं यावेळेस. ग्राफ कोणत्या ऍक्सिसला पॅरलल येईल जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर? वाय ऍक्सिसला. नाही रे, वायला कसं येईल? एक्स ऍक्सिस. हा, आता ते एक्सला येणारच आहे, वायला नाही म्हणलं की. जयंत, यस करेक्ट. ओके, हा बघा रे, बघा या ठिकाणी प्रेशर कॉन्स्टंट आहे, मग या ठिकाणी प्रेशर कॉन्स्टंट म्हणजे 50 असेल, समजा 50 बार असेल, तर 50 ला हा ग्राफ काय येणार आहे? असा इकडे येणार आहे, म्हणजे एक्स ऍक्सिसला पॅरलल येणार आहे. लक्षामध्ये. आणि व्हॉल्यूम या ठिकाणी व्ही आय आहे, व्हॉल्यूम या ठिकाणी व्हीएफ आहे. सिस्टीमची पहिल्यांदा कंडिशन ए, सिस्टीम बी कंडिशनला या ठिकाणी काय झालेली आहे? पोहोचलेली आहे. तर या ठिकाणी काय येईल मग? बी येईल. लक्षामध्ये. यस. ओके, आणि प्रेशर, येस सर. इनिशियल प्रेशर आणि फायनल प्रेशर काय येईल? सेमच येईल, म्हणजे पी आय इक्वल्स टू पी एफ येईल. ओके, सो दिस इज द पीव्ही डायग्राम. आणि पीव्ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे बरं. कधी कधी काय होतो, क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ड्रॉ द पीव्ही डायग्राम ऑफ द फॉलोइंग प्रोसेसेस. तुम्हाला 3 प्रोसेस देतील, कोणकोणत्या? आयसोथर्मल देतील, आयसोबॅरिक देतील आणि आयसोकोरिक देतील. ओके, तर याच्या तुम्हाला पीव्ही डायग्राम ड्रॉ करायला सांगतील, आणि 3 मार्काचं क्वेश्चन म्हणजे फुकटचे मार्क आहेत. जसं फुकटात शिर्डी असतं ना, मग तसे फुकटचे आपले मार्क आहेत. यस, कोणत्या पिक्चरचा डायलॉग आहे? फुकटात शिर्डी. चलो चलो फोकट में शिर्डी. बरं ठीक आहे, असो, मराठी पिक्चर आहे, मला वाटतं तुम्ही मराठी पिक्चर जास्त बघत नाही. चला ठीक आहे, बघा इकडं. तर त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी आयसोबॅरिक प्रोसेस आहे. मग प्रेशर काय आहे? कॉन्स्टंट आहे. हा सर, प्रेशर कॉन्स्टंट आहे. तर याच्यामध्ये काय होतं बघा, प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर मी या ठिकाणी असं म्हणू शकतो का रे, पी इक्वल्स टू कॉन्स्टंट आहे, असं म्हणू शकतो? हा, म्हणू शकतो. ओके, त्याच्यानंतर मी असं म्हणू शकतो का डेल्टा पी 0 असतो, असं म्हणू शकतो का मी? कारण की प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर डेल्टा पी 0 असेल. येस सर. यस, म्हणू शकतो. आणि मी असं पण म्हणू शकतो डेल्टा टी नॉट इक्वल टू 0, आणि डेल्टा टी हा 0 नसल्यामुळे या ठिकाणी डेल्टा यू इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0. एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं बरं, आयसोथर्मल प्रोसेस मध्ये डेल्टा टी काय असतो? 0 असतो का नसतो? किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फॉर द आयसोबॅरिक प्रोसेस? ऑप्शन देतील, ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, आणि देतील नंतर ऑप्शन डी, बोथ ए अँड बी. ओके, तर याचा आन्सर काय येईल? विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? आता हे सगळेच ऑप्शन करेक्ट आहेत, बरोबर आहे. तर मग या ठिकाणी तुम्हाला काय देतील? ते दिस इज ऑल्सो 0 देतील आणि दिस इज ऑल्सो 0 देतील. मग सांगा बरं, आता हे ऑप्शन ए आहे, हे ऑप्शन बी आहे, हे ऑप्शन सी आहे, आणि हे ऑप्शन डी आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फॉर द आयसोबॅरिक प्रोसेस? आयसोबॅरिक प्रोसेस साठी कोणतं करेक्ट असेल? डेल्टा टी 0 असेल. Yes, that's great. Option number A is the correct answer. कारण की डेल्टा टी 0 नसतो, नॉट इक्वल्स टू 0 असतो. ओके, 0 नसतो म्हणजे नॉट इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी डेल्टा यू हा नॉट इक्वल्स टू 0 असतो. आलं लक्षामध्ये? यस, व्हेरी गुड. तुम्हाला समजलाय कन्सेप्ट? तर म्हणजे क्वेश्चन बघा कशा बी टाईपचा येऊ शकतो, फिरून विचारू शकतो, आणि तुमचा कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर काहीच अडचण नाही. मग मला सांगा आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे? या ठिकाणी लिहितो मी, फ्रॉम द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फ्रॉम द first law of thermodynamics. ओके, तर या ठिकाणी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे? चला मी काय करतो, व्हिडिओ स्टार्ट करतो. तर या ठिकाणी बघा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे? सर्वांना माहित आहे. काय रे? हाँ सर, क्या होता है? चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इज इक्वल टू द डिफरेंस बिटवीन द हीट सप्लाई टू द सिस्टम एंड द वर्क डन बाय द सिस्टम. ओके, तर डेल्टा यू इक्वल्स टू आपण त्याला काय लिहितो? क्यू मायनस डब्ल्यू लिहितो. या ठिकाणी डेल्टा यू नॉट इक्वल्स टू 0. क्यू
फाइंड आउट करायचं, डब्ल्यू फाइंड आउट करायचं. तर या ठिकाणी मी असं लिहू शकतो का, देअरफॉर क्यू इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. म्हणजे समजा या ठिकाणी क्वेश्चन मध्ये त्यांनी काय विचारलंय बघा बरं, क्वेश्चन वर बघा, त्यांनी क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, हीट ट्रान्सफर विचारलंय बघा, हीट एक्सचेंज विचारलंय. हीट एक्सचेंज म्हणजे हीट ट्रान्सफर, त्यांनी क्यू विचारलंय, तर क्यू इक्वल्स टू काय असतं, डेल्टा यू प्लस डब्ल्यू असतं. आलं लक्षामध्ये. मग या ठिकाणी या इक्वेशनला तुम्ही काय करा, आता या इक्वेशनला 1 नाव द्या, कारण की तुम्हाला क्यू फाइंड आउट करायचा आहे, हीट ट्रान्सफर किती होते ते फाइंड आउट करायचंय. आता इथून पुढचं लेक्चर एकदम व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. मला माहित आहे टाइम आपला झालेला आहे, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपलं लेक्चर हे डेरिव्हेशन झाल्यावरच होणार आहे, संपणार आहे. ओके, तर क्यू इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. तर या ठिकाणी मग मला सांगा राजांनो, डब्ल्यू काय असतं, डब्ल्यू इक्वल्स टू काय असतं, डब्ल्यू इक्वल्स टू, किंवा तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय वर्क डन, वर्क डन इन, वर्क डन इन आयसोबॅरिक प्रोसेस. ओके, आयसोबॅरिक प्रोसेस. तर आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये वर्क डन काय असतं, डब्ल्यू चा फॉर्म्युला. अरे कोणती भी थर्मोडायनामिक प्रोसेस असू द्या, आंसर डब्ल्यू इक्वल्स टू क्या होता है, पी इंटू डीवी होता है. बरोबर आहे, पी इंटू डीव्ही असतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आता एक गोष्ट तुम्ही ध्यानपूर्वक इकडे लक्ष द्या बरं. मला सांगा या ठिकाणी, आता हे पुस्तकात दिलेलं नाही, पुस्तकात डायरेक्ट स्टेप दिले. ओके, लक्ष द्या इकडं. बट मला सांगा पीव्ही इक्वल्स टू काय रे, एनआरटी आहे. हा सर, ये तो बात सही आहे. मग मला सांगा प्रेशर कॉन्स्टंट आहे, मग व्ही ला जर मी या ठिकाणी डीव्ही लिहिलं, या व्ही ला जर समजा मी डीव्ही लिहिलं, तर एनआर पण कॉन्स्टंट आहे, तर या टी ला मी डीटी लिहू शकतो का रे. पी ला जर मी चेंज इन व्हॉल्यूम लिहिलं, तर टेम्परेचरला मी चेंज इन टेम्परेचर लिहू शकतो का. यस, असं करू शकतो मी. यस सर. यस, व्हेरी गुड. ओके, तर मग आता काय करा, पी इंटू डीव्ही, पी इंटू डीव्ही ची व्हॅल्यू काय हे बघा, वर पी इंटू डीव्ही आहे, पेन चेंज करतो, रेड कलरचा पेन घेतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, अरे ये क्या हुआ. बघा या ठिकाणी पी इंटू डीव्ही ची व्हॅल्यू काय आहे, एनआर डेल्टा टी. पी इंटू डीव्ही ची व्हॅल्यू म्हणजे काय, देअरफॉर आपल्याला असं लिहिता येईल, डब्ल्यू इक्वल्स टू पी इंटू डीव्ही विच इज इक्वल्स टू एन आर इंटू टीटी. ला मी असं लिहू शकतो का, फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. डीटी म्हणजे काय, चेंज इन टेम्परेचर, आणि चेंज इन टेम्परेचर असेल तर फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर असं लिहू शकतो. तर या इक्वेशनला म्हणजे डब्ल्यू इक्वल्स टू एन आर इंटू टीएफ मायनस टी आय, या इक्वेशनला तुम्हाला काय करायचं, इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचंय. आलं लक्षामध्ये, या इक्वेशनला काय करायचं तुम्हाला, इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचंय. ओके, आता त्याच्यानंतर बघा डेल्टा यू इक्वल्स टू एक फॉर्म्युला असतो बघा, अँड इंटरनल एनर्जी अँड चेंज इन इंटरनल एनर्जी. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचंय अँड चेंज in internal energy, change in internal energy is, okay, change in internal energy चा फॉर्म्युला असतो डेल्टा यू इक्वल्स टू एनसीव्ही. ओके, या ठिकाणी काय येतं, एनसीव्ही इंटू डेल्टा टी येतो. त्याच्यानंतर एनसीव्ही इंटू डेल्टा टी ला मी असं लिहू शकतो, डेल्टा टी म्हणजे टीएफ मायनस टी आय, दॅट इज द चेंज इन टेम्परेचर, म्हणजे फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. डेल्टा यू इक्वल्स टू एनसीव्ही इंटू टीएफ मायनस टी आय. ओके, असं लिहू शकतो मी, डेल्टा यू. यस, ओके. तर आता तुम्हाला या ठिकाणी बघा डब्ल्यू ची व्हॅल्यू भेटल्या, डेल्टा यू ची व्हॅल्यू भेटल्या. याला इक्वेशन 1 नाव देऊ नका, कारण की इक्वेशन 1 नाव आपण ऑलरेडी वर दिले बघा, याला दिले इक्वेशन नाव 1. ओके, तर या ठिकाणी याला इक्वेशन नंबर द्या ए किंवा 2 द्या, चला ठीक आहे तुमच्या मनावर. याला 2 द्या आणि याला 3 द्या. ओके, आता फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 तुम्ही कशा पद्धतीने लिहू शकता. ओके, हा, तर त्याच्या खाली तुम्हाला फ्रॉम इक्वेशन 1 कॉमा, हा सर कॉमा, ओके, कॉमा 2 अँड 3. तर या 3 इक्वेशन वरून इक्वेशन 1 काय आहे, क्यू इक्वल्स टू डब्ल्यू प्लस डेल्टा यू आहे. तर मग क्यू इक्वल्स टू डब्ल्यू ची व्हॅल्यू काय आहे बघा, क्यू इक्वल्स टू डब्ल्यू ची व्हॅल्यू काय आहे, एन आर इंटू टी एफ मायनस टी आय. कॉपी पेस्ट करा, हा सर कॉपी पेस्ट करतो. तर या ठिकाणी येतं एन आर इंटू टी एफ मायनस टी आय प्लस डेल्टा यू ची व्हॅल्यू काय बघा, डेल्टा यू ची व्हॅल्यू आहे इकडे बघा, इकडे डेल्टा यू ची व्हॅल्यू किती आहे, एनसीव्ही इंटू
टी एफ मायनस टी आय. तर या ठिकाणी कॉमन बघा काय काय आहे. रेड कलरचा पेन घेतो. हा सांगा बरं आता कॉमन काय काय या ठिकाणी. असं या ठिकाणी एन आहे, त्याच्यानंतर टी एफ मायनस टी आय आहे, या ठिकाणी एन आहे आणि टी एफ मायनस टी आय आहे. या गोष्टी कॉमन आहेत. हा यस, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? यस, एनी डाऊट? डाऊट असेल तर विचारा बिंदास. हा, इथपर्यंतचा पार्ट सर्वांना समजलाय? येस ऑर नो? येस सर. हो Yeah. सर. यस, व्हेरी गुड. तर त्याच्यानंतर बघा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय. एन कॉमन आहे, त्याच्यानंतर टी एफ मायनस टी आय कॉमन आहे. तर कॉमन घ्या. इन ब्रॅकेट मध्ये काय राहील, या ठिकाणी आर राहील प्लस इकडे सीव्ही राहील आणि कॉमन काय आहे एन इंटू टी एफ मायनस टी आय कॉमन आहे. तर त्याच्यानंतर या टी एफ मायनस टी आय ला मी डेल्टा टी लिहू शकतो आणि त्याच्यानंतर आर प्लस सीव्ही ला मी सीपी लिहू शकतो का रे. Cp into n into delta t, therefore which is equals to ncp into delta t. म्हणजे Q equals to फॉर्म्युला आलेला आहे ncp into delta t. लक्षामध्ये हा फॉर्म्युला आपण 10वी मध्ये शिकला होता हीट नावाच्या चॅप्टर मध्ये. आय थिंक तुम्हाला आठवत असेल. Q equals to ncp delta t. जस्ट फॉर्म्युला होता. सीबीएसई चं कोणी आहे का? सीबीएसई च्या विद्यार्थ्यांना थोडी डीप मध्ये होते. सीबीएसई बोर्डचं कोणी आहे का जे 10वीला ज्यांचं सीबीएसई होतं? नाहीये. ओके, ठीक आहे. स्टेट बोर्डच्या पण विद्यार्थ्यांना होतं पण डायरेक्टली फॉर्म्युला होता. चला, दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द हीट ट्रान्सफर्ड इन द यस आयसोबॅरिक प्रोसेस. अरे यार, रेकॉर्डिंग स्टार्ट केली का नाही? यस, स्टार्ट केली. ओके. हा, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर. लिखो फिर यार, डरने की क्या बात है. तर बघा या ठिकाणी तुम्ही लिहा दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर. दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर. दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर yes heat transferred in yes which process, isobaric process. okay, heat transferred in the isobaric process. तर या ठिकाणी आपण आयसोथर्मल प्रोसेस आणि आयसोबॅरिक प्रोसेस दोन प्रोसेस संपलेले आहेत. उद्या आपण आयसोकोरिक प्रोसेस काय असतं, त्याच्यानंतर अडियाबॅटिक प्रोसेस काय असतं, त्याच्यानंतर सायक्लिक प्रोसेस काय असतं हे आपण बघूया. ओके, जवळपास आता आपल्या 4 प्रोसेस संपलेल्या आहेत. आणखीन आपल्या 3 प्रोसेस बाकी आहेत. एक आहे सायक्लिक प्रोसेस, अडियाबॅटिक प्रोसेस आणि द आयसोकोरिक प्रोसेस. ओके, चला ठीक आहे. आय होप सर्वांना आजचं लेक्चर समजलं असेल. आजचं लेक्चर आपलं खूप इम्पॉर्टंट होतं आणि खूप मोठं झालेलं आहे. येस सर. यस, सर्वांना Yes, sir. समजलंय? येस सर. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर ओके, बाकी 3 चॅप्टर झाले का? नाही नाही, बाकी 3 चॅप्टर झाले नाही. आपला हा सेकंड चॅप्टर चालू आहे. काही मुलांचा फर्स्टच आहे. फर्स्ट कोणता होता? नाही नाही, फर्स्टच आहे. अवनी फर्स्ट चॅप्टर आहे. तू काय कर, मला मेसेज कर व्हॉट्सअपला. सर तुमचे रेकॉर्डेड व्हिडिओ पाहिजे सर मला. ओके ओके, काय करा व्हॉट्सअपला मला मेसेज करा. नंबर आहे सर्वांकडे? हा 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 आहे सर. ओके ओके, ठीक आहे. व्हॉट्सअपला मला मेसेज करा. हॅलो, हा सर, हा, सर. लेक्चर आहे चालू आहे, आता संपला. सर या क्वेश्चनचा आन्सर हे लिहिलं नाही आहे. हा हा, हॅलो. हा हा, झालं 1-2 मिनिटात झालं. मला फोन करतो सरला मी. हो 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 हो, लगेच त्यांना फोन करतो मी. हा बघा रे, क्वेश्चनचा आन्सर लिहिलं नाही का या? नाही सर. नाही नाही.
बरं ठीक आहे, काय हरकत नाही. काय करा आता, हो का, 1-2 दिवसामध्ये आपला चॅप्टर संपणारच आहे. तुम्हाला पूर्ण पीडीएफ भेटेल या चॅप्टरची. काय हरकत नाही. समजलंय पण सर्वांना? सर एकदा रोल हो, करा सर. ना, स्क्रीनशॉट घेऊ. बरं ठीक आहे, आजचे दिवस स्क्रीनशॉट घ्या रे. हा, याचे स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट. चला, टिक 1, टिक 2, टिक 3, खचाक झाला. सर एकदा परत सांगा. काय परत सांगू? टिक 1, टिक 2. परत म्हणजे क्वेश्चनचा आन्सर परत सांगायचंय का? क्वेश्चनचा आन्सर आपण उद्या सांगूया परत, कारण की आता जवळपास टाइम आपला झालाय, भरपूर टाइम झालेला आहे. ओके, स्क्रीनशॉट घ्या बाकीचे. रिपीट करूया आपण उद्या. आपल्याला काही काय गडबड नाही. 31 डिसेंबर पर्यंत एकदम आरामात जायचं आपल्याला. 31 डिसेंबरला आपला सिलेबस एंड करायचा आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. ओके, चला ठीक आहे, झालं. हो सर. Bye, sir. स्क्रीनशॉट. येस, बाय बाय. स्क्रीनशॉट घ्या ना. बाय बाय काय लगेच. स्क्रीनशॉट घ्या. उद्या त्यांना देऊ ना. चला ठीक आहे. येस, बाय बाय टू ऑल ऑफ यू. जे नवीन Bye, आहे, sir. बाय सर. बाय 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 टू ऑल ऑफ यू. जे नवीन आहे त्यांनी मला मेसेज करा व्हॉट्सअपला. सर सीपी म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर का? हा, सीपी म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर. अरे हे राहिलंच आपलं सांगायचं. बरं ठीक आहे, उद्या सांगतो याला. आर प्लस सीव्ही. अरे सीपी मायनस सीव्ही Okay, गोष्ट sir. आपण आर लिहिलं ना. सीपी मायनस सीव्ही गोष्ट आर, त्याच्यावरून हा, घेतलंय sir. आपण. मग आर प्लस सीव्ही गोष्ट सीपी येतं. ओके येस सर. येस, गुड क्वेश्चन. ओके, चला ठीक आहे. बाय बाय टू ऑल ऑफ यू. सी यू टुमॉरो ऍट द सेम टायमिंग.